नमस्कार. मी पंडित कैलास तुळशीदास महाराज रामदासजी मंगरुळकर, शिवसमर्थ ज्योतिष, बीड. यावर्षी 3 मार्च 2026 मंगळवार, मिती फाल्गुन शुक्ल पौर्णिमा, शक 1947 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. या चंद्रग्रहणाच्या संदर्भामध्ये वार्षिक होलिकोत्सव देखील आलेला आहे. अर्थात दिनांक 2 मार्च 2026 सोमवार रोजी पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी 5:56 होतो आणि सूर्यास्त हा 6:43 होतो. त्यामुळे 5:56 नंतर होलिका दहन करावे. होलिका दहनाबद्दल विस्तृत विषय आहे, परंपराही आहे, शास्त्रही आहे. होळी आणि दिवाळी हे सर्वात श्रेष्ठ सण मानले जातात भारतीय हिंदू सनातन वैदिक पद्धती अनुसार. मग आपल्याला होलिकोत्सवही करता आला पाहिजे आणि चंद्रग्रहणाचाही पूर्ण लाभ आणि हानी विचारात घेता आली पाहिजे. 2 मार्चला सायंकाळी 5:56 नंतर होलिका दहन करावे आणि 3 मार्च मंगळवार रोजी सूर्योदयापासून चंद्रग्रहणांचे वेदाधिक नियम पालन करावे. मग सूर्योदयापासून सकाळी वेदाधिक नियम कोणी कसे पालन करावे, कोणासाठी काय नियमात बदल आहे, या सर्व गोष्टींचा विचार आपण करूया. वेदाधिक नियम असे आहेत की जे कोणी याज्ञिक असतील, कोणी साधक असतील, या सर्वांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अर्थात ग्रहण सुटेपर्यंत सगळे वेदाधिक नियम पालन करावे. यामध्ये मग काही गरोदर महिला असतील, बालक असतील, अशक्त व्यक्ती असतील, काही अनारोग्यता असलेले रोगी व्यक्ती असतील, काहींना औषधोपचार चालू असेल, तर या सर्व लोकांनी होईल तोपर्यंत 2 ते 2:30 पर्यंत दुपारी जेवण खाण इत्यादी करून घ्यावं, जेणेकरून मलमूत्र विसर्गाचा कोणताही प्रादुर्भाव आपल्याला ग्रहण कालावधीमध्ये होणार नाही. मग आता ग्रहण किती वाजता लागतं, तर सूर्योदयाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्त हा 6:43 आहे आणि पौर्णिमा प्रारंभ पहिल्या दिवशी संध्याकाळी 5:56 आहे. याप्रमाणे जर विचार केला तर ग्रहणाचा स्पर्श हा 3:20 होतो, संमिलन हे 4:34 होतं, मध्य हा 5:04 आहे, उन्मिलन 5:33 आहे आणि मोक्ष हा 6:48 आहे. एकूण ग्रहण कालावधी हा 3 तास 28 मिनिटाचा आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पर्वकाळ येईल. ज्याप्रमाणे आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये सरासरीमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्हीतलं अंतर जवळपास 10 मिनिटाच्या आसपास आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये विशेषतः बीडमध्ये 6:33 सूर्यास्त दिलेला आहे. मग ग्रहण पर्वकाळ हा किती मिनिटाचा यावा, तर 6:33 नंतर 6:48 पर्यंत, म्हणजे जवळपास 15 मिनिटांचा कालावधी हा बीड साठी आपल्याला मिळत आहे. स्वतंत्ररित्या मोक्ष जर कालावधी विचारात जर घेतला तर त्या मोक्ष कालावधीचा विचार 6:48 आहे. या पर्वकाळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नियम
वेगवेगळ्या सर्व गोष्टी या आपल्याला पाळाव्या लागतील आणि त्या विचारात घ्याव्या लागतील. मग ग्रहण दिसणारे प्रदेश कोणते, भारतात कुठे स्पर्श मध्य दिसणार नाही, त्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. प्रामुख्याने आपण बीड जिल्ह्यापुरता जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये 15 मिनिटांचा कालावधी सरासरीमध्ये असू शकतो. कमी जास्त होईल, परंतु एक साधारणतः 15 मिनिटांचा कालावधी हा पर्व काळाचा असू शकतो. ग्रहण दिसणारे प्रदेश कोणकोणते, तर भारतासह पूर्व आशिया, रशियाचा मध्य भाग व पूर्व भाग, त्याचप्रमाणे जपान असेल, न्यूझीलंड असेल, क्युबा असेल, कॅनडा असेल, दक्षिण अमेरिका असेल, ग्रीनलँड, अंटार्क्टिकाचा काही भाग, बांगलादेश, सिंगापूर आणि हाँगकाँग इत्यादी. मग या ठिकाणी पूर्णत्वानं चंद्रग्रहण दिसेल का, तर हो, काही भागांमध्ये पूर्णत्वाने चंद्रग्रहण दिसेल. मग भारतामध्ये मध्य आणि स्पर्श दोन्ही दिसणार नाहीत. संपूर्ण भारतामध्ये काही ठिकाणी तर वेदाधिक नियम देखील आणि ग्रहण देखील दिसणार नाही. त्यामध्ये गुजरात हा पूर्ण राज्याचा विचार जर केला तर गुजरातमधील वेरावळ असेल, पोरबंदर असेल, राजकोट, जामनगर, गांधीधाम, जुनागड इत्यादी ठिकाणी सूर्यास्त व सूर्योदय या कालावधीतला अंतराचा विषय जर लक्षात घेतला तर सायंकाळी 6:48 सूर्यास्त होत असल्याने त्या ठिकाणी ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही वेदाधिक नियमांचे पालन करण्याची गरज नाही. आता वेदामध्ये काय नियम पालन करावेत, वेद कुठून कुठपर्यंत पालन करावेत, पुन्हा पुन्हा मी रिपीट करून त्याच गोष्टी सांगतोय, ते यासाठी की गोंधळाची स्थिती कुठेही होऊ देता कामा नये. 3 मार्च रोजी सूर्योदयापासून सायंकाळी 6:48 आपल्याला वेदाधिक आणि ग्रहणाधिक नियम पालन करायचे आहे. मग याच दिवशी धुलीवंदन आलेलं आहे. धुलीवंदनाचं काय करावं, तर धुलीवंदन सूर्योदयापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत धुलीवंदन इत्यादी सगळ्या आनंदाच्या गोष्टी कराव्यात. काही लोकांसाठी धुलीवंदन हा विशेष पर्वणीचा कालावधीचा विषय मानला जातो. त्यांनी त्यांचा आनंद अवश्य घ्यावा, परंतु परंपरेचं पालन ग्रहण कालावधीमध्ये सूतक मानलं जातं. त्याचं कारण आणि आपल्या महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या हिंदू सनातन वैदिक पद्धतीप्रमाणे जर विचार केला तर प्रत्येक सण, वार, भौगोलिक बदल या सगळ्या भौगोलिक घटना या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहेच. त्या ठिकाणी तो प्रमाणाचा विषय मिळतो. मग 3 वाजेपर्यंत त्यांनी धुलीवंदनाचा कार्यक्रम का करावा, त्याचं कारण हे आहे की ग्रहण कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न सेवन किंवा काहीच पदार्थ खानपान इत्यादी करू नये. त्यामुळं त्यांनी सूर्योदयापासून ते 3 वाजेपर्यंत धुलीवंदनाचा अवश्य आनंद घ्यावा. वेदाधिक नियम हे सूर्योदयापासून ते आपल्याला अगदी चंद्रग्रहण सुटेपर्यंत पालन करायचे आहेत. ग्रहणामध्ये काय करावे आणि काय करू नये, ग्रहणामध्ये आणि वेदामध्ये दोन्ही वेगवेगळे आहेत. मग वेदामध्ये काय करावं, वेदामध्ये तुमचं नित्यकर्म असेल, तुमचे श्राद्धाधिक कर्म असतील, तुमच्या काही तर्पण इत्यादी असेल, हे कर्म बाकीची सगळी करू शकता. श्राद्ध असेल इत्यादी, देवपूजा असेल, फक्त भोजन अन्न इत्यादी खानपान करू नये. देवपूजा, श्राद्ध हे तर विशेष कर्म मानले जातात आणि ती कर्म वेदात करू शकता. ग्रहणामध्ये काय करू नये, तर ग्रहणामध्ये पारंपरिक पद्धतीप्रमाणे जे कर्म वर्ज्य दिलेले आहेत त्यामध्ये झाड तोडणे असेल, गवत तोडणे असेल किंवा झोप घेणे असेल, काम सेवन करणे असेल, मलमूत्र विसर्ग असेल, अभ्यंग स्थान असेल, खानपानातील भोजन फलाहारी इत्यादी कोणत्याच प्रकारचं काही खानपान काही करूच नाही इत्यादी नियम अवश्य पाळावे. मग ग्रहण कालावधी करावं काय, करू नये हे सांगितलं, करावं काय, तर ग्रहण कालावधीमध्ये अवश्य तर्पण, मार्जन, होम, अंगिक कर्म, जप विशेषतः या कालावधीला
महत्व यासाठी आहे की 100 पटीनं फल त्या ठिकाणी मिळतं. त्यामुळं जे काही तुमच्या अगोदरचे सिद्धी मंत्र असतील, काही स्तोत्र पठण असतील, किंवा काही होम हवन असेल, इत्यादी जे काही तुमचे नित्यावळीचे पाठ पठण असतील किंवा पारायण असेल, नवे नवे, तर काही आमची सांप्रदायिक मंडळी विशेषतः गणेश्वरी असेल, दासबोध असेल, एकनाथी भागवत असेल, यांची पारायण करतात. त्यांनी अवश्य पारायण वगैरे करावी. आता या कालावधीमध्ये कोणत्या राशीला कशा प्रकारचं काय शुभ फल अशुभ फल मिळणार आहे त्याबद्दल देखील आपण विचार करू. मिथुन, तुल, वृश्चिक, मीन या राशींसाठी हे ग्रहण शुभ मानलं गेलेलं आहे. मेष, कर्क, धनु आणि कुंभ यासाठी मिश्र फल मिळत आहे. वृषभ, सिंह, कन्या यासाठी ते अनिष्ट मानलं गेलेलं आहे. लक्षात घ्या, मिथुन, तुळ, वृश्चिक, मीन या राशींनी चंद्रग्रहण पाहिलं तरी चालेल, परंतु त्या ठिकाणी देखील अगदी चांगल्या प्रकारचा दृष्टी दोष नसलेला असा गॉगल किंवा काळा काच इत्यादी ठिकाणी ते पाहावं, जेणेकरून की त्याचे कोणते रेडिएशन हे डोळ्याला अपघात करणारे नसावेत. मेष, कर्क, कुंभ या राशींनी मात्र पाहिलं तरी चालेल, नाही पाहिलं तरी चालेल, परंतु वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशीवाल्यांनी अजिबात चंद्रग्रहण पाहू नये. कारण का, तर नियमाप्रमाणे असं आहे की ज्या राशींसाठी अनिष्ट दिलेलं आहे तर त्यासाठी नेमकं काय होतं तर विषयाची परीक्षा घेऊ नये एवढं आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला सांगितलंय आणि तो नियम आपण पालन करावा. गर्भवती महिलांनी अजिबात घरातून बाहेर निघू नये. अर्थात कोणत्या प्रकारचं खानपान असेल, ग्रहण कालावधीमध्ये मलमूत्र विसर्ग असेल, चंद्रग्रहण पाहणं असेल, या गोष्टी अजिबात करू नये. आता या ठिकाणी प्रमाण काय मिळतं तर धर्मसिंधू, निर्णय सिंधू इत्यादी धर्मग्रंथांच्या बहुऋषी मत्तम या नियमाप्रमाणे प्रत्येक ऋषींचं मत वेगवेगळं आहे, परंतु आपण सर्वसाधारणतः सर्वांना एकत्र करून जर का काही लक्षात घेतला प्रमाणाचा विषय तर प्रदोष व्यापिनी ग्राह्या असं त्याला प्रमाण आहे. त्यामुळं पहिल्या दिवशी प्रदोष व्यापिनी पौर्णिमा आहे, त्या कारणानं होलिकोत्सव करावा आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदा व्यापिनी आहे, त्यामुळं त्या दिवशी ग्रहणाचे इत्यादी नियम पालन करावे. धुलीवंदन आणि होलिका हे दोन्ही उत्सव एकत्र आलेले असल्यामुळे कोणताही संभ्रम निर्माण होऊ देऊ नये. मी पुनश्च एकदा थोडक्यात या नियमांना पुन्हा एकदा रिपीट करतो. दिनांक 3 मार्च मंगळवार या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वेदाधिक नियम पाळावेत. 3 वाजून 20 मिनिटांपासून ते 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत ग्रहण कालावधी पाळावा आणि या कालावधीमध्ये आपल्या पितृव्यांसाठी, पितृमुक्ती हेतूसाठी जे काही तर्पण इत्यादी कर्म असतील ते विशेषत्वाने करावेत. सगळे नियम पालन करावेत. ज्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व माझ्या श्रद्धाळू भक्तांना विनंती असेल की याप्रमाणे नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या सेवेमध्ये मी गत 35 वर्षापासून पूर्ण कार्यक्रमांसाठी उपलब्ध आहे. तशी परंपरा ही फार जुनी आहे. अगोदर आदरणीय प्रातस्मरणीय तुळशीदास अप्पा अर्थात जनकाचार्य गुरु तुळशीदास बुवा, तुळशीदास महाराज हे देखील याच पद्धतीनं सेवा करत होते. आता त्यांच्यानंतर मी देखील 35 वर्ष झाले आपल्या सेवेत आहे. अवश्य एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी संस्कृती आणि विज्ञान
या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी अवश्य एकदा या माहितीचा पूर्णत्वानं जीवनात वापर करा. सकारात्मक राहा. नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टींचं पालन करा. शुभम भवतु. होलिका आणि धुलिवंदन या दोन्ही उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.